कली कांदा पोहे मरत होतात मोये मोये मोहे मोहे बाजव बसलात म्हणून बाजाचं काहीतरी सुचलं. मोहे 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 ऊन लय कडक पडलंय आणि सायकलवर बसायला जागा नाही. आता झाली जागा. चला जाऊ द्या. बाय बाय अण्णा. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपलं गावाकडचं गार्डे या ब्लॉग चॅनलवरती. मी शुभम इंगळे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर आता आपण निघाला बोरखेड ते परळी प्रवास चालू झालेला आहे. चला मग जाऊया. मला करूया आणि बापरे घेऊन जायचं. मला कपडे घेऊन पिवडे चला डबा पाय दुखायला. तू बसला तर भाषायला रे. हा तू पोहे खाणार डब्यात आले आले पळ्याचाच वास आहे हिला. कढी चपात्या. तर मंडळी कोण आहे? कवा आला? कधी आला? तूच कवा आला सांग, कधी आला सांग, मला विचारायला बघा. तर मंडळी आता आपण निघालो शेतामध्ये. ज्ञानाच्या सायकलचा पत्रा मोडला आणि हवा नाही पुढल्या टायरात. तर आमचे पैलवान मारायलेत हवा आणि काटकुळे पैलवान काहीच करीत नाही. नुसते मला हे करीत नाही, मला तेच रे. आपण बी जायला शेतात मोठा ऊन लय जोरात पडलंय. चला बघत राहा. पैलवानचा संघर्ष चालू. मारा हवा. काहीच नाही झालं. काहीच नाही झालं. लाव लाव. टेबल सीट जायचंय. बजाव बजाव त्याच्या काटा. कोणाचा काटा काढला म्या? काटा म्हणत नाही लावून. उद्या असतो ना मोबाईल वर पाठीवरचा नजारा. सरक पुढे. सरक पुढे. पुढे सरक ना ना. सीता बस की. सीता बस रे. ऊन लय कडक पडलंय आणि सायकलवर बसायला जागा नाही. आता झाली जागा. चला जाऊ द्या. आपण आला सावलीला. सायकलवर बसले मागून टाकले. अवघड आहे. चला मग ह्याला चलतच येऊ द्या लागते आता. यार थांबाय धरतो जाऊ दे. हँडल जीव होती मनात, तिला चालले ढकलीत उन्हात. हॅशटॅग पंक्चर झाली सायकल उन्हामध्ये. हो सकाळनच येतात हवा मारून आणली. बापरे हेवी ड्रायव्हर. तर आता पोहोचलो आकड्यावर. दुष्काळ म्हणा उन्हाळ्यात झालं या. तुझ्या महाग महाग पळतय पण ऊनच लागतय. ना समज काय आणलं रे? खायला आणला. खायला आणलाय. एकलंच खायलंय. एकलंच खायलंय. खायला नसतं का? फेकून द्यायला असतं का? मला फेकून द्यायला म्हणस. चिंबोळी बी लागत आहे. गपची बस ना. काय रे काय रे काय काय रे? बाजूच कली कांदा पोहे मरत होतात मोये मोये मोहे मोहे बाजव बसलात म्हणून बाजाचं काहीतरी सुचलं. मोहे 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 मोहे. असला घाम निघालाय खतरनाक वाला. उन्हाळी पाळी चालू आहे रोहिणाच्या रानामध्ये. आपले पैलवान हाणालेत पाळी. बैला चावत काय नाही. अर्धा आरपार घालायलेत आणि तिकडून पैलवानासाठी लागली ताण. तर पाण्याचा मग भरून येत आहे इकडे पळतच. त्यातला अर्धा आपणच पेणार आहे, घरी जाणार आहे. चला मग जाऊया. तर मंडळी आता भेटूया उद्या सकाळी.
तर आता छतावर आलोय मी आणि छतावरून बघा असं दिसतंय आमच्या गावातलं वातावरण. हिरवळ झालेली आहे. तर आणि पाऊस पडला नाही. तर आजचा ब्लॉग असा होता. अशा प्रकारे फिरलो आपण घरी गावातल्या पोहोचलो आहोत आणि भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, हॅपी जर्नी.